नगर परिषद आणि नगरपालिका नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सोलापूरच्या मोहोळचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे पळपुटे आहेत। पोरांनी नाही बापाने तरी निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवायला पाहिजे होतं म्हणत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला। महाराज पाटलांना चॅलेंज केलं होतं माझ्या विरोधात निवडणूक लढवा म्हणून। तुम्हाला असं म्हटलं होतं की तुम्ही अनगर सोडा मी नरखेड सोडतो। तुम्ही एवढे मोठे कारखानदार आहात, खानदानी पाटील आहात, 3-3, 4-4 पिढ्याची तुमच्याकडे आमदारकी आहे, 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, अख्ख्या मोहोळ तालुक्याचे मालक म्हणून घेता। मग मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये जाऊन माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस तुम्ही दाखवलं नाही। पोरांनी नाही ते नाही, बापान तरी धाडस दाखव म्हटलं होतं, बापाने धाडस दाखवलं नाही। याचा अर्थ हे पळपुटे आहेत। हे निवडणूक लढवायला का घाबरतात? कारण यांना माहित आहे की ते स्वतः जरी माझ्या विरोधात उभारले तरी त्यांचा पराभव होणार आहे आणि त्यामुळे पराभवाला घाबरून त्यांनी उमेदवारी अर्ज माझ्या विरोधात भरलेला नाही।